बाहेर गाडी थांबल्याचा आणि लगेचच गेट उघडण्याचा आवाज आला. तो ऐकून मेधा म्हणाली, महेश भाऊजी आणि हेमा वहिनी आल्या वाटतं. हो मग जेवणाची वेळ झाली ना. अलकाने पोळी लाटता लाटता टोमणा मारला. तशा दोघीही हसल्या. या बाळकाकांनी महेश आणि हेमाचं स्वागत केलं. बाळकाकांसोबत रमेश काकाही बसले होते. महेश हेमाने दोघांना वाकून नमस्कार केला. हेमा पाय धुण्यासाठी आत निघून गेली. का रे दोघंच, मुलं कुठे आहेत? बाळकाकांनी विचारलं. कल्पेश तर अमेरिकेत आहे आणि हर्षा घरी आहे. आज तिच्या क्लासमध्ये परीक्षा आहे म्हणून आली नाहीये. महेश धडधडीत खोटं बोलला. खरं तर हर्षाला असे धार्मिक कार्यक्रम आवडायचे नाहीत म्हणून ती आली नव्हती. पण तसं सांगणं महेशला बरं वाटलं नाही. आता कसली परीक्षा? तिचं तर MSc झालंय ना. बाळकाकांनी नाराजाने विचारलं. अहो UPSCचे क्लासेस लावले आहेत तिने. आता काय कलेक्टर करायचे की काय तिला? कशाला या भानकेडे करवतोयस? उरकून टाक तिचं लग्न, रमेश काका म्हणाले. मुलं नाही ऐकत आजकाल. रमेश काका, बघूया नाही जमलं UPSC तर तोच पर्याय आहे. बाळकाका रमेश काका दोघेही काही बोलले नाहीत. हेमा हातपाय धुवून किचनमध्ये शिरली. तिला पाहून अलका म्हणाला, लवकर आलात महिनी. नाही म्हणजे मागच्या वर्षी जेवणाची ताटं घेतली आणि तुम्ही आला होतात म्हणून म्हटलं. तिचा कुत्सित टोमणा हेमाच्या लक्षात आला. पण ती चुप्प बसली, काहीच बोलली नाही. सांगा काय करायचंय? भजी वडे राहिले असतील तर मी तळते की पोळ्या करू मी? चालेल हेमा वहिनी, तुम्ही पोळ्या करा. मेधा म्हणाली. तसं अलकाने लगेच पोळ्या लाटणं सोडून दिलं आणि तिने हेमाला ओट्यापाशी उभं राहायची जागा करून दिली. अगं बाई, केव्हा आलीस हेमा? मंगला काकूंनी आत येत विचारलं. आणि काय गं? मी तुला म्हटलं होतं की आदल्या रात्री मुक्कामाला ये, पण याही वर्षी तू वेळेवर येतेस? नाही जमत हो काकू. काल मला बँकेतून यायला 7 वाजून गेले होते. काल यांची बिल्डर असोसिएशनची मीटिंग होती. सकाळी बांधकामावरचे सगळे सुपरवायझर्स घरी येतात, त्यामुळे घरून निघायलाही उशीर झाला. अगं ही कामं तर रोजचीच आहेत. गौरी वर्षातून एकदाच येतात, तेव्हा आज तरी लवकर यायचा प्रयत्न करत जा. कामाचं नाही म्हणत मी, वर्षातून एकदा तरी येता तुम्ही आमच्याकडे. तेवढंच बोलणं बसणं होतं. पटते मला काकू, पण काय करू? इतकं धकाधकीचं आयुष्य होऊन गेलंय की इच्छा असूनही, मनातून इच्छा असतानाही कुठं जाता येत नाही. सोडून देते नोकरी. काय कमी आहे तुला? एवढा मोठा बंगला, 3 4 व्हीलर आहेत. हेमाने एक सुस्कारा सोडला. आतल्या गोष्टी तिलाच तर माहीत होत्या. मग म्हणाली, मलाही कंटाळा आलाय, पण ह्यांचा व्यवसाय असा बेभरवशाचा. हर्षा अजून कुठे नोकरीला लागलेली नाही. ती माग लागली की सोडेन म्हणते. बरं मुलींनो, आटपर लवकर, गुरुजी येण्याची वेळ झाली आहे. आरती झाली की ती लगेच जेवणाची घाई करतील. मंगला काकू तिथून देवघरात निघून गेल्या. आरतीची तयारी केली. बाहेर हॉलमध्ये त्या आल्या तेव्हा सवाष्ण आणि ब्राह्मण घरात येऊन बसल्याचं त्यांना दिसलं. महेश बाळकाका आणि रमेश काकांसोबत गप्पा मारत बसला होता. त्या पुरुषांना आरामात बसलेलं पाहून काकूंना त्यांच्या भाग्याचा हेवा वाटला. तेवढ्यातच गुरुजी आले. त्यांच्यासोबत बाळकाकांची दोन्ही मुलं आनंद आणि अनिकेत होते. चला सगळे आरतीला, गुरुजी म्हणाले. तशी सगळी मंडळी उभी राहिली. किचनमधून मेधा आणि अलकाच्या पाठोपाठ हेमाई बाहेर आली. आरती झाली. महालक्ष्म्यांना नमस्कार केल्यावर हेमाने पेढ्याचा बॉक्स देवीच्या समोर प्रसाद म्हणून ठेवला. महेशने पाकिटातून 5,000 काढून देवीसमोर ठेवले. त्या 500च्या नोटा पाहून मंगल काकू खुश झाल्या. मेधानेही ते पाहिलं. किचनमध्ये गेल्यावर ती अलकाला दबक्या आवाजात म्हणाली, महेश भाऊजीने 5,000 ठेवलेत. बस फक्त 5,000? अलका नाक मुडत म्हणाली. 5,000 कमी झालेत का? अलकाच्या बोलण्यातून डोकावणारा मत्सर पाहून मेधाने विचारलं. हो मग, त्यांच्या श्रीमंतीच्या मनाने कमीच आहेत. 5,000पेक्षा 10,000 तरी द्यायला पाहिजे होते. दोघी हसल्या. फक्त अलकालाच नाही तर बाळकाकांच्या संपूर्ण कुटुंबाला महेशच्या कुटुंबाचा मत्सर वाटायचा. खरं तर महेशचे वडील सुधाकर तिन्ही भावांमध्ये सर्वात गरीब, तर बाळकाका सर्वात श्रीमंत. एका सरकारी कचेरीत नोकरी करत असल्यामुळे बाळकाकांना 2 नंबरची कमाई भरपूर होती. सुधाकर जिल्ह्याच्या ठिकाणी सायकल रिपेअरिंगचं काम करायचे. जशी सायकलींची संख्या कमी झाली आणि मोटरसायकलींची संख्या वाढू लागली, तसं त्याने स्कूटर मोटरसायकलच्या दुरुस्तीचं काम शिकून घेतलं आणि एका टपरीत गॅरेज सुरू केलं. पै जमा करून त्यांनी काटकसर करून त्यांनी पैसा जमवला. त्यातून स्पेअर पार्टचं दुकान चालू केलं. त्यात रगड पैसा मिळू लागल्यावर त्यांनी होंडाच्या गाड्यांची एजन्सी घेतली. या दरम्यान त्यांनी मुलांना खूप शिकवलं.
महेश सिव्हिल इंजिनियर तर रितेश सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. नैना चार्टर्ड अकाउंटंट झाली. सुरुवातीला महेश एका कंपनीत नोकरी करायचा, पण वडील वारल्यानंतर त्याने नोकरी सोडून होंडाची एजन्सी सांभाळली. सोबतच कन्स्ट्रक्शनची कामं करायला सुरुवात केली. आता तो नामवंत बिल्डर झाला होता. हेमासारखी सुंदर, सुशील आणि बँकेत ब्रँच मॅनेजर पदावर चांगल्या पगाराची नोकरी करणारी बायको त्याला मिळाली होती. रितेश बँगलोरला एका कंपनीत नोकरीला लागला. त्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका मल्याळी ख्रिश्चन मुलीशी लग्न केलं. ख्रिश्चन मुलीशी लग्न केलं होतं तर नैना एका मोठ्या बिझनेसमॅनशी लग्न करून सिंगापूरला स्थायिक झाली. तिघही व्यवस्थित सेटल झाले होते. संपूर्ण घराण्यात सुशिक्षित आणि श्रीमंत परिवार होता. तिघांचा रमेश काकांची मुलंही मुंबईत बऱ्याच नोकरीला होती. पण सर्वात निराश केलं होतं बाळकाकांच्या मुलांनी. फारसे न शिकल्यामुळे अनंत एका किराणा दुकानात काम करत होता. अनिकेतला सरकारी कचेरीत लावायचे बाळकाकांनी खूप प्रयत्न केले, पण यश न आल्याने शेवटी अनिकेत रिक्षा चालवू लागला. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सुधाकरच्या परिवाराचा साहजिकच बाळकाकांचं कुटुंब मत्सर करत होतं. बाळकाका सर्वात श्रीमंत म्हणून अगदी पहिल्यापासून गौरीची स्थापना दरवर्षी बाळकाकांकडे व्हायची. अनेक वर्षापासून चालत आलेली ती प्रथा होती. महेश आणि हेमा न चुकता दरवर्षी गौरी पूजनाच्या दिवशी बाळकाकांकडे येत असत. मंगला काकूंनी सवाष्ण ब्राह्मणांना जेवायला बसवलं. त्यांची जेवणं झाल्यावर पुरुषांच्या पंक्ती बसल्या. त्या आटोपल्यानंतर बायकांच्या पंक्ती बसल्या. पुरुष मंडळी बाहेर अंगणात बसून पान सुपारीचा आनंद घेत होती. जेवणं सगळ्यांची आटोपली. किचनमध्ये भांड्यांचा ढीग पडला होता. धुनी भांडी करणारी बाई येणार नव्हती. आज जास्त काम करावं लागणार याचा तिला अंदाज असल्याने ती जाणून बुजूनच बाहेर गावी निघून गेली होती. अर्थातच तिचं काम मेधा आणि अलकालाच करावं लागणार होतं. तो भांड्यांचा ढीग पाहून हेमाच्या अंगावर काटा आला. मंगला काकूंनी त्याच्या दोन्ही सुना सकाळी 4 वाजल्यापासून उठल्या होत्या. धार्मिक कार्यक्रम म्हटलं की बायकांच्या जीवाचे हाल हे ठरलेलंच असायचं. या ग मुलीनं बैठकीत थोडा वेळ बसायला. मंगला काकूंनी आवाज दिला, अहो आई, भांडी घासायची पडली आहेत आणि संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. अलका कंटाळून म्हणाली, असू दे का अलका, ये थोडा वेळ गप्पा मारायला, मग आम्हाला निघायचे. हिमा म्हणेल तशा मेधा अलका दोघी येऊन बसल्या. अरे महेश, मागच्या आठवड्यात तुझे फोटो पाहिले पेपरला. त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम होता वाटतं. तू काय अध्यक्ष आहेस का त्या समितीचा? बाळकाकांनी सुपारी तोंडात टाकून विचारलं. हो काका, महेश उत्तरला. का रे, मग या गौरी गणपतीच्या विरोधात असशील तू? गणपती बसवला नव्हता का तुम्ही? मंगला काकूंनी विचारलं. बसवलं होतं तर. आणि काकू, आम्ही काय श्रद्धेच्या विरोधात नाही आहोत. कर्मकांड आणि बोवाबाजीला आमचा विरोध असतो. माझंच बघा ना, मी रोज पूजा करतो. महेश म्हणाला. मग तुला कसं काय अध्यक्ष बनवलं त्यांनी? महेश हसला. अहो काका, तुमच्याकडे पैसा आणि शहरात नाव असलं की संस्था तुमच्या मागे पदं घेऊन फिरतात. काय रे, तू म्हणतो मी पूजा करतो, पण या व्यतिरिक्त दुसरं कधी काही तुम्ही करता का देवाचं? अरे, असं काही धार्मिक कार्य केलं की घरात लक्ष्मी नांदते, शांतता नांदते, मन समाधानी राहतं. मंगला काकूंच्या दोन्ही सुना एकमेकांकडे पाहून सूचक हसल्या. एवढं तेवढ्या कारणांवरून सुनांशी भांडणारी सासू त्यांना आठवली. सुनबाई, कधी तीर्थक्षेत्री नेतो की नाही तुझा नवरा? रमेश काकांनी विचारलं. हेमाने काही उत्तर देण्याआधी मंगल काकू मध्येच मोठ्या अभिमानाने बोलल्या. बरं का हेमा, माझी तर बाई 4 धाम सकट जवळजवळ सगळी तीर्थक्षेत्र पाहून झाली. तिरुपतीला तर आम्ही दरवर्षी जातो. महेश, तू पण घेऊन जा रे बाबा हेमाला. महेश हसला आणि म्हणाला, अहो काकू, किती वेळा बघणार? सगळं पाहून झालंय आमचं. त्याच्यासोबतच 19 देशही बघून झालेत आमचे. 2 महिन्यापूर्वी कल्पेशने अमेरिकेत ॲडमिशन घेतली तेव्हा आम्ही गेलो होतो त्याच्याबरोबर. तिकडूनच बघ कॅनडालाही जाऊन आलो. मंगला काकू आणि रमेश काकांची बोलतीच बंद झाली होती. काकू, हे तुमचं म्हणणं खरं आहे. आमच्याकडे खरंच काही धार्मिक कार्य होत नाही, हेमा म्हणाली. महालक्ष्मी आमच्याकडे बसवायचं तुम्ही मागे म्हटलं होतात. माझी खूप इच्छा आहे, पण आमच्याकडे करणारं कोणी नाही आणि आम्हाला 3-4 दिवस सुट्ट्याही मिळत नाही. राहू द्या वहिनी, अशी आम्हाला कष्ट करायची आणि लोकांना खाऊ पिऊ घालण्याची भारी हौस आहे. अलकाने हा टोमणा सासूला मारल्याचा हेमाच्या लक्षात आलं. मोठ्या मुश्किलीने तिने हसू आवरलं. चहा घेऊन दोघं निघाले. बाहेर आल्यावर रस्त्यावर उभी असलेली महेशची चकचकीत आलिशान कार मंगला काकू आणि त्यांच्या दोन्ही सुनांनी बघितली. मंगला काकूंच्या अंगणात उभ्या असलेल्या आपल्या खटारा स्कूटरकडे नजर गेली आणि त्यांचा जळफळाट झाला. महेश आणि हेमाला
निरोप देऊन त्या घरात आल्या आणि मेघाला म्हणाल्या, बघितलं ना हेमा, महेशला श्रीमंतीचा किती माज आलाय तो. मेधाने आश्चर्यचकित होऊन सासूकडे पाहिलं आणि म्हणाली, नाही हो आई, उलट ते दोघं किती साधे आहेत. हेमावहिनी बँकेत मॅनेजर आहेत, पण आज 40 लोकांच्या पोळ्या लाटताना त्यांनी अजिबात कटकट केली नाही. त्यांनी व्यवस्थित त्या पोळ्या केल्या. महेश भाऊजींची यांच्याशी किती छान गप्पा मारत होते ते. आपल्या मुलाचं किती कौतुक केलं त्यांनी. तू गप ग, तुला काय समजते. मंगला काकू मेधावर ओरडल्या. मेधा अलकाकडे पाहून हसली. खरं तर अलकासुद्धा महेश हेमाबद्दल असूयाच वाटायची. ती दोघं आली की अलकावर त्यांचं मोठेपणाचं आणि श्रीमंतीचं एक दडपण यायचं आणि तिच्या तोंडून त्यांच्याबद्दल कायमच कडवट शब्द निघून जायचे. मंगला काकूंनी बाळाकाकांकडे पाहिलं. तेही कसल्या तरी विचारात गढून गेले होते. नक्कीच दारिद्र्यातून श्रीमंत झालेला महेशचा विचार ते करत असावेत असं त्यांना वाटलं. संध्याकाळी गुरुजी दक्षिणे घेण्याकरता आले. मंगला काकू त्यांच्यासमोर बसून त्यांना म्हणाल्या, गुरुजी, तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्याकडे वर्षभर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. सत्यनारायण, लघुरुद्र, महारुद्र, सप्तशती, नवचंडी, गणेश याग सगळं काही आम्ही करतो. आईवडिलांचं श्राद्धही नियमाने करतो. ब्राह्मणांना जेवू घालतो, दानधर्म करतो. तरीसुद्धा आमच्या घरात लक्ष्मी नांदत नाही. आणि आमचा पुतण्या महेश एक नंबरचा नास्तिक आहे. बायको म्हणते म्हणून फक्त पूजा करतो. बाकी कोणतेही धार्मिक कार्यक्रम कधी घरात करत नाही. आता तर काय ती कोणती अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, तिचा तो अध्यक्ष आहे म्हणे. म्हणजे देवाच्या नावाने बोंबाबोंब. तरीसुद्धा पहा, दोन्ही हाताने आवरता येत नाही इतका पैसा येतो घरात त्यांच्या. आलिशान बंगला आहे, 3 गाड्या आहेत, मुलगा अमेरिकेत आहे. थोडक्यात लक्ष्मी प्रसन्न आहे त्यांच्यावर. मग आमच्याच बाबतीत असं का. गुरुजी विचारात पडले. बाळकाकांच्या तरुणपणापासून ते या घराचे पुरोहित होते. सगळ्यात गरीब असलेला सुधाकर त्यांनी श्रीमंत झालेला पाहिलं होतं. तसंच सर्वात श्रीमंत असलेला बाळ गरीब परिस्थितीत पोहोचल्याचं त्यांनी पाहिलं होतं. काळाचा महिमा एवढंच त्यांच्याकडे उत्तर होतं. खाऊन पिऊन तर सुखी आहात ना तुम्ही, कसंबसं त्यांनी उत्तर दिलं. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे गुरुजी. अहो, मी स्वतः इतकी उपास करते. माझी मुलं सुनासुद्धा कोणतीही व्रतवाक्य करायला मागे पुढे पाहत नाही. मग तो देव कुठे लपून बसलाय का आमच्याकडे तो पाहत नाही. मी इतका ज्ञानी नाही आहे. मला वाटतं घरात काहीतरी दोष असावा. एकदा तुमच्या सगळ्यांच्या पत्रिकाही बघितल्या पाहिजेत. अहो, त्याच घरात आम्ही श्रीमंत होतो आणि याच घरात गरीब झालो. वासुदोष तरी कसा मानावा. बरोबर, मला वाटतं हा प्रश्न तुम्ही तुमच्या गुरूंना विचारायला हवा. त्यांच्याकडे एकदा जाऊन या, तेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. मंगला काकूंचं समाधान झालं नाही, पण आशेचा किरण कुठेतरी जागृत झाला होता. 15 दिवसांनी गुरुच आमच्याकडे येणार आहेत, बाळकाका म्हणाले. मग तर सोन्याहून पिवळं. बरं, मी निघू आता. दक्षिणे घेऊन ते निघून गेले. इकडे महेश आणि हेमा घरी पोहोचल्यावर हेमा महेशला म्हणाली, बघितलं ना किती छान वातावरण आहे मंगला काकूंकडं. दोघं भाऊ जावं किती मिळून मिसळून राहतात. गरीब आहेत पण समाधानी आहेत. घराला घर पण आहे. किती छान वाटतं अशा गोकुळात राहायला. नाहीतर आपलं घर इनमीन 3 माणसं, पण तिघांच्या 3 तऱ्हा. कुणी कोणाशी बोलत नाही. तुमचा तो भाऊ ख्रिश्चन मुलीशी लग्न करून जणू स्वतःच ख्रिश्चन झालाय. भावा बहिणींचं, आपल्या सणावारांचं त्याला सोयरसुतक नाही. ती बहीणही तशीच. सिंगापूरला राहते तर तिला भारतात आपला भाऊ राहतो याचा जणू विसरच पडलाय. त्यांना काय दोष द्यायचा. ती आपली मुलगी बघा खोलीत जाऊन मोबाईलवर गेम खेळत बसली. काय आहे तिला सोयरसुतक गौरी गणपतीचं, सणावाराचं. ती तरी काय करेल म्हणा. बापच अंधश्रद्धा निर्मूलन समितीत आहे म्हटल्यावर देव वगैरे तिला अंधश्रद्धाच वाटणार. अगं हेमा, मी काही नास्तिक माणूस नाहीये. हो, नास्तिक नसला तरी अशी धार्मिक कार्य तुम्हाला कर्मकांडच वाटणार. आपण असं देवाचं काही करत नाही म्हणून तर सारखे काही ना काही प्रॉब्लेम सुरू असतात आपल्याकडे. एवढं मोठं अपार्टमेंट बांधून ठेवलंय 3 कोटीचं कर्ज करून. एक फ्लॅट अजून बुक झालेला नाहीये. गेल्या 3 महिन्यात एक 2 व्हीलर विकली गेली नाहीये असं तुम्हीच मला परवा सांगितलं. स्टाफचा पगार देता आला नाहीये तुम्हाला. मान्य आहे, मला धंद्यात चढउतार सुरूच असतात. पण गेले कित्येक वर्षात माझे प्रमोशन झालेलं नाहीये. मुलगी अशी ना धड अभ्यास करते ना नोकरीला लागत. लग्नालाही तयार होत नाहीये. मुलगा तर अमेरिकेत काय दिवे लावतो देव जाणे. सगळं कसं टेन्शनच टेन्शन. होईल हेमा सगळं व्यवस्थित, महेश तिला समजावत म्हणाला. माझी स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे.
पण आता मी स्वामी काहीतरी करतील याची वाट बघणार नाहीये. मंगला काकूंचा कोणी ज्योतिष आहे त्याचा सल्ला घेऊन तू जे कार्य करायला लावेल ते करणार आहे. भले मग तुम्ही त्याला अंधश्रद्धा का म्हणालात. ठीक आहे, कर, तुला जे हवं ते झालं समाधान. तुम्ही ज्या दिवशी ही तुमची अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोडाल ना त्याच दिवशी मला समाधान मिळेल, हेमा म्हणाली आणि रागारागाने आत निघून गेली. श्राद्ध पक्ष सुरू झाला तसे हेमाने महेशच्या विरोधाला न जमता महेशच्या आईवडिलांचं श्राद्ध गुरुजींना बोलावून करून घेतलं. दरवर्षी श्राद्धाची पूजा न करता महेश फक्त भिकाऱ्यांना जेवण द्यायचा. याउलट महेशच्या उत्कर्षामुळे जळफळाट झालेल्या मंगल काकूंनी यावेळी घरच्या घरी श्राद्ध उरकलं. गुरुजींना सुद्धा त्यांनी बोलवलं नाही. दरवर्षीप्रमाणे 5 ब्राह्मणांना जेवण देणंही त्यांनी टाळलं. नवरात्र सुरू झाली. मंगल काकूच नव्हे तर अख्ख्या घरादाराचे 9 दिवस उपवास होते. अष्टमीला नेहमीप्रमाणे पूजा झाली. पण नेहमी 20-25 जण जेवायला बोलवायची प्रथेला यावर्षी मंगल काकूंनी फाटा दिला. कबूल केल्याप्रमाणे त्यांचे गुरुजी नाना महाराजही आले. सकाळपासून त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. दुपारी जरा निवांत वेळ झाल्यावर मंगला काकू महाराजांसमोर येऊन बसल्या. महाराजांना त्या नानाच म्हणायच्या. नाना, बऱ्याच दिवसापासून मन अस्वस्थ झालंय. तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्या घरात वर्षभर देवाचे कार्यक्रम सुरू असतात. अनेक वर्ष झाली कधी खंड पडला नाही. अहो, एवढंच नाही तर काल सपळ शांती आणि नारायण नागबळी सुद्धा आम्ही करून घेतली. पण तुम्ही पाहताना आमचं कधीही प्रगती झाली नाही. अधोगतीच झाली म्हणा ना. देवांची आमच्यावर नाराजी का, ते मला जाणून घ्यायचे गुरुजी. कसं आहे काकू, जगातला प्रत्येक जण जन्मतःच स्वतःचं भविष्य घेऊन येत असतो. करोडपतीच्या घरात जन्मलेलं प्रत्येक मूल जन्मतःच करोडपती असतं, तर रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या पोटी जन्मलेलं मूल जन्मतःच भिकारी. पुढे आपल्या कर्मांनी किंवा जसं विधी लिखित आहे तसा फरक पडत जातो. पण फार क्वचित वेळा गरिबाचा एकदम श्रीमंत किंवा श्रीमंताचा गरीब होतो. तुमचे दीर सुधाकर यांच्या बाबतीत तसं घडलंय. त्यांची बुद्धिमत्ता, केलेले कष्ट आणि देवाने दिलेलं संधीचं केलेलं सोनं यामुळे ते गरिबीतून वर आले. त्यांच्या मुलांनीही त्यांना उत्तम साथ दिली. देव अशा संधी सगळ्यांना देतो. तुम्हालाही दिले असतील, आठवा. मंगला काकूंना आठवलं. मोठ्या मुलाला मुंबईत एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळत होती. पण मुंबईचं धकाधकीचं आयुष्य त्याला आवडत नव्हतं. मुंबईला जाऊन तिथं राहणं त्याला आवडतच नव्हतं, म्हणून त्याने ती नाकारली. आज त्याचा मित्र तिथे मोठा अधिकारी झाला होता आणि त्याला लाखाच्या वर पगार होता. लहान मुलालाही चंद्रपूरला महाराष्ट्र राज्य वीज मंडळात पैसे भरून नोकरी मिळणार होती. पण बाळकाकांना पैसे भरायचे नव्हते. शिवाय गावातल्या सरकारी कचेरीत नोकरी मिळेल असा विश्वास वाटत होता. शेवटी काय झालं, दोन्हीकडे त्याला नोकरी मिळालीच नाही. तसंच देवाचे अनेक कार्यक्रम आपण बघतो. नाना महाराज बोलत होते, त्याने आपलं भाग्य बदलेल अशी आशा ठेवतो. पण ते चुकीचं आहे. अहो, अनेक नास्तिक माणसं उच्च स्थानावर आहेत, कारण त्यांचं विधी लिखत तेच आहे. एकाच तारखेला, एकाच वेळी आणि एकाच हॉस्पिटलमध्ये माझा आणि माझ्या मित्राचा जन्म झाला. आज तो करोडपती आहे आणि मी असा दारोदार भटकत आहे. मी ब्रह्मचारी आहे आणि त्याची 2 लग्न झाली आहेत. ज्योतिषशास्त्राला आव्हान देणारी ही परिस्थिती आहे. आम्ही दोघं कधी भेटलो की मी त्याला म्हणतो की तू किती सुखी आहेस, तुला 2-2 बायका आहेत. तर तो म्हणतो, अरे बाबा, या 2 बायकांमुळे मी हैराण झालो आहे. उलट तू किती सुखी आहेस, तुला एकही बायको नाही. नाना महाराज जोरात हसले. नाही, पण आमचा पुतण्या महेश देवाचं काहीच करत नाही. नास्तिक आहे तो. जवळजवळ नास्तिकच म्हणा ना, तरी तो सुखी आहे, मंगला काकू म्हणाल्या. अहो काकू, समर्थ म्हणून गेले, जगी सर्व सुखी असा कोण आहे. महेशला काहीतरी दुःख असतीलच ना. तो ते सांगत नाही इतकंच. आपण म्हणतो आपल्या देशाचा पंतप्रधान किती सुखी असेल. आलिशान बंगला, गाडी, विमानाशिवाय प्रवास नाही. त्याच्या इशाऱ्यावर नाचणारे माणसं, देशविदेशांचे दौरे, तिथे मिळणारा मान सन्मान. पण त्यांना वैयक्तिक आयुष्य असं काही असतं का? राजकारणात कुणाचं मन दुखवून चालत नाही. त्रास देणाऱ्या सहकाऱ्यांना सुद्धा सांभाळून घ्यावं लागतं. मनमानी करून चालत नाही. विरोधक तुम्हाला खाली खेचायला टपूनच बसलेले असतात. थोडी काही चूक झाली तर लायकी नसलेली माणसं सुद्धा शिव्या द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. शहाणपणे शिकवायला कमी करत नाहीत. आपल्याला खुर्ची दिसते, मोठ्या लोकांची खुर्ची दिसते, त्यावरचे काटे आपल्याला दिसत नाही. विषय भरकटतोय हे पाहून मंगला काकू घाईघाईने म्हणाल्या,
पण मग नाना, आम्ही उपास तापास, गौरी गणपती, नवरात्र, सणवार काही करायचं नाही का? नाही म्हणजे तुम्ही म्हणता तसं विधिलिखितच असेल. तुम्ही म्हणता तसं विधिलिखितच असेल तर हे सर्व करून काय उपयोग? का नाही करायचं? अहो, या सणावारांच्या माध्यमातून तुम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करता. ब्राह्मण, फुलवाला, दुकानदार यांसारखे घटक यावर आपली गुजारणा करतात. करोडांची उलाढाल या सणांवरच होत असते. तेव्हा तुम्ही हे सणवार पाळून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्ही त्यांना मदत करण्याचं पुण्यच तर मिळवत आहात. मला वैयक्तिकरित्या काय फायदा होतो? नाना महाराज हसले. काकूंची अस्वस्थता त्यांच्या लक्षात आली. प्रत्येक वेळी आर्थिकच फायदे होतात असं नाही काकू. आज तुम्ही 75 वर्षाच्या तर काका 83 वर्षांचे आहेत. ही गुडघेदुखी सोडली तर तुम्हाला कोणतेच आजार नाहीत. 2 मुलं, सुना, नातवंड गुण्यागोविंदाने नांदतायत तुमच्याकडे. तुमच्या घराकडे पाहून अनेकांना मत्सर वाटत असेल. हा मुद्दा मात्र बरोबर होता. मंगला काकू फुलल्या. आम्हाला असा मंत्र द्या ना नाना, की आम्ही कायमचे असे सुखात राहू. आतली गोष्ट सांगू तुम्हाला काकू, मी स्वतःच सुखी नाहीये. तर तुम्हाला असा मंत्र कुठून देऊ मी? बाळकाकांचं अख्खं कुटुंब नाना महाराजांकडे आश्चर्याने बघू लागलं. काय सांगताय नाना? प्रपंच नसताना तुम्ही सख्खी नसाल असं कधी होईल तरी का? मंगला काकूंनी आश्चर्याने विचारलं. अहो, माझ्या आईला नातवंडांची भारी हौस आणि घरात मी एकुलता एक असूनही असा हा वैराग्याचा मार्ग स्वीकारलेला. ती माऊली दुःखी होणार नाही तर काय? आणि ती दुःखी असताना मी सुखी तरी कसा असेल? दुसऱ्या या भामट्या गुरूंनी आजकाल इतका उच्छांत मांडलाय की गुरु म्हणून किंवा गुरुजी म्हणून घ्यायची लाज वाटू लागली मला. हे भामटे गुरु गोड गोड बोलून काहीतरी फालतू चमत्कार दाखवून लोकांना आपल्या नादी लावतात. लोकांकडून मोठमोठ्या देणग्या उकळतात. पैसा आला हातात की आलिशान गाड्यांमध्ये फिरतात, मौज मजा करतात, मुलींवर बलात्कार करतात. अशा नालायक गुरूंमुळे आमची बदनामी होते. लोक मग आमच्याकडे संशयाने, तिरस्काराने पाहतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संस्था आमच्यावर टपून बसतात. जरा काही चुकलं, थोडं काही चुकलं, एखाद्या शिष्याने तक्रार केली की लागलाच आमच्या मागे पोलिसांचा ससेमेरा. फार अस्वस्थ वाटते त्यामुळे. चैन नाही जीवाला आमच्या. क्षणभर शांतता पसरली. नाना महाराजांना काय बोलावं सुचेना. गुरूंवर ओढवलेल्या या समस्येवर काय तोडगा सुचवावा या विचारात सगळे गळून गेले. 2च दिवसांनी हेमाचा काकूंना फोन आला. काकू, तुमच्याकडे जे ज्योतिषी आहेत चांगलं सांगतात ना ते भविष्य? हो, तर अगदी तंतोतंत सांगतात. अगं अलकाच्या बहिणीचं लग्न जुळत नव्हतं. त्यांना विचारल्यावर त्यांनी उपाय सुचवले आणि लग्नाची तारीख सांगितली. बरोबर त्याच तारखेला लग्न झालं बघ. शिवाय त्यांनी जसा मुलगा सांगितला होता अगदी तसाच मिळालाय बघ. का गं, काय झालं? कुणाची पत्रिका दाखवायची होती? अहो, आमच्याच पत्रिका दाखवायच्या होत्या त्यांना. आता तुम्हाला कसले गं प्रॉब्लेम? सगळं चांगलं तर आहे तुमचं. नाही हो काकू, दिसतं तसं नसतं. बघा ना आमची हर्षा सध्या घरीच आहे. ना थोडा अभ्यास करत ना नोकरी करत. बोललं की इतका राग येतो की आठवडा आमच्याशी नीट बोलतही नाही. गप्प बसून घेते. गेल्या कित्येक वर्षात माझं प्रमोशन झालेलं नाही आणि कटकटी तर इतक्या वाढल्या आहेत की असं वाटतं सोडून द्यावी ती नोकरी. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर ह्यांचा आहे. सध्या 2 व्हीलरची एजन्सी तोट्यात सुरू आहे आमची आणि यांनी कर्ज काढून एक अपार्टमेंट बांधून ठेवले. त्यातला एक सुद्धा फ्लॅट विकला गेलेला नाहीये. डोक्यावर 3 कोटींचं कर्ज होऊन बसले. काय 3 कोटी? अरे बापरे. आकडा ऐकूनच काकूंची छाती दडपली गेली. जर ते फ्लॅट विकले गेले नाही तर जप्ती येणार आहे आमच्यावर. परवाच बँकेची नोटीस आली आहे. ती नोटीस पाहून यांचा BP हाय होऊन गेला होता. डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागली आम्हाला. तुम्ही देवाचं काही करत नाही ना, मग येणारच अशी संकट. महेशला म्हणावं, सोड ती अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि काहीतरी देवाचं करत म्हणावं. मला पटते म्हणणं काय तुमचं काकू. म्हणून तर त्या ज्योतिषाकडे यावं म्हणतीये. ह्यांचा विश्वास नाही त्याच्यावर. पण मी येईन तुमच्याकडे.
अगं पण सध्या ते ज्योतिषी नैमिषारण्यात गेलेत. ते आले की मी कळवते तुला. काकूंनी फोन ठेवला. पण आनंदाने त्यांना वेड लागायची पाळी आली होती. त्यांनी आपल्या सुनांना जोरजोराने हाका मारल्या. अगं अलका, मेधा, लवकर बाहेर या. एक आनंदाची बातमी आहे. दोघी धावतच बाहेर आल्या. काय झालं आई? काय एवढ्या जोरात हाका मारताय? सासूबाईंचं ऐकून त्या म्हणाल्या. अगं खूप आनंदाची बातमी आहे. महेश्वर म्हणे 3 कोटीचं कर्ज आहे आणि बँकेने अपार्टमेंट जप्तीची नोटीस बजावली आहे. देवाचं काही करत नाहीत ना. बघा, भोगा आता आपल्या कर्माची फळं. 3 कोटींचा आकडा ऐकून दोन्ही सुनांचे डोळे विस्फरले. एवढे पैसे त्यांनी कधी पाहिले नव्हते. मंगला काकू बाळकाकांच्या बेडरूममध्ये गेल्या. ते झोपलेले होते. त्यांनी गदगदा हलवून उठवलं. अहो उठा, एक आनंदाची बातमी आहे. काय झालं? का झोपू देत नाहीयेस? अहो महेश्वर 3 कोटींचं कर्ज आहे आणि बँक त्याच्यावर जप्ती आणतीये. अगं मग यात आनंदाची बातमी कुठं आली? अहो महेश आपला पुतण्या आहे, शत्रू नाही. अहो कधी देवाचं नाही केलं मग असं होणारच होतं ना. बघा तुम्ही, एक दिवस महेश रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. अहो कशाला शिवाय शाप देताय? कधी महेश आणि त्याची बायको आपल्याशी वाईट वागलेत का? उलट मागे अनिकेतला नवी रिक्षा घ्यायची होती तेव्हा महेशने त्याला 50,000 रुपये दिले होते. ते पण आपण अजून फेडले नाहीत. विसरलं वाटतं. बाळकाका चिडून बोलले. मंगला काकूंचा हिरमुसल्या तरी त्यांचा आनंद अजिबात कमी झाला नाही. त्या न बोलता देवाघरासमोर आल्या. देवाला हात जोडून म्हणाल्या, देवा जसे आहोत त्यात सुखी ठेव रे आम्हाला आणि तुझ्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांचे असेच हाल होऊ दे. भीक मागायची पाळी होती त्यांच्यावर. त्या दिवसापासून काकू देवाची जास्तच भक्ती करू लागल्या. दसरा आटोपला. दिवाळीला 4-5 दिवसच उरले पण हेमाचा फोन आला नाही. तशा काकू बेचैन होऊन गेल्या. महेश्वरच्या जप्तीचं काय झालं? कर्ज होतं त्याचं काय झालं? हे जाणून घेण्यासाठी त्या अधीर झाल्या होत्या. स्वतःहून फोन करणं तर चुकीचं दिसलं असतं. आणायचं संध्याकाळचं त्यांच्याकडे जायचं होतं. ते ज्योतिषी नैमिषारण्यातून आल्याचं कळालं त्यांनी घाईघाईन हेमाला फोन लावला. अगं हेमा, ते ज्योतिषी परत आलेत. तुला यायचं ना त्यांच्याकडे? अहो काकू, सध्या दिवाळीमुळे बँकेतल्या कामामुळे फुरसतच मिळत नाही मला. आणि ज्या प्रॉब्लेमसाठी मी भटजींकडे भेटायला येणार होते ना ते सगळे सॉल्व्ह झालेत. म्हणजे जी जप्ती येणार होती त्याचं काय झालं? काकूने बेचैन होऊन विचारलं. ती कॅन्सल झाली काकू. दिवाळीच्या मुहूर्तवर शुभप्रवेशासाठी लोकांनी 12 फ्लॅट बुक केलेत. त्यामुळे कर्जच फिटून गेलं. दुसरा होंडाने नवी गाडी लॉन्च केली. तिची एवढी तुफान विक्री होती की सध्या ह्यांना जेवायला सुद्धा फुरसत मिळत नाहीये. तिसरा हर्षाला बँगलोरला जॉब मिळालाय. दिवाळीनंतर जॉईन करते ती. आणि मला सुद्धा बँकेने प्रमोशन दिले. आणि काकू सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या दिवाळीला रितेश भाऊजी आणि नैनाताई सिंगापूरवरून येत आहेत. बघा ना काकू, भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. हेमा बरंच काही सांगत होती पण काकूंना ते ऐकूच येत नव्हतं. त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला. महेशला रस्त्यावर आणण्याची त्यांची स्वप्न भंग पावली होती. थरथरत्या हाताने त्यांनी फोन ठेवून दिला. अलका जवळच उभी होती. तिच्या लक्षात आलं. तिने काकूंना विचारलं, काय झालं आई? कुणाचा फोन होता? तुम्ही असे थरथरताय. आपलं मेलं नशीबच वाईट. आजपासून देवाचे सगळे कार्यक्रम बंद. संतापून त्या बोलल्या, चिडून बोलल्या आणि आतमध्ये निघून गेल्या. अलकाने फोन रिडायल केला. तो हेमाला लागला. हेमाशी बोलल्यावर तिच्या लक्षात सगळा मामला आला. खरं तर तिलाही हेमाबद्दल असूया वाटायची. पण आपल्या सासूने मत्सराची अगदी खालची पातळी गाठल्याचं तिच्या लक्षात आलं. चुकीचं वागत असलेलं लक्षात आलं. त्या दिवसानंतर मोठ्या गाजावाजाने होणारे धार्मिक कार्यक्रम बंद झाले. नेहमी या कार्यक्रमाने गजबजणारं घर शांत होऊन गेलं. मंगला काकूंना करमेनच झालं. पण बाकी सगळ्यांना ही शांतता आवडली होती. विशेष करून अलका आणि मेधाला. या कार्यक्रमामुळे सगळ्यात जास्त कष्ट त्यांनाच पुरायचे. त्यातून काकूंना सगळ्या गोष्टी काटेकोर लागायच्या. थोडंही उजवडावं खपायचं नाही. असं झालं तर त्या 4 चौघात
सुनांचा पान उतारा करायला मागे पुढे पाहायच्या नाहीत. आणि कार्यक्रम बंद झाल्यामुळे दोघींना मुलाबाळांकडे नवऱ्याकडे लक्ष द्यायला फुरसत मिळू लागली. मुलाचा अभ्यास घेणं, शॉपिंग करणं, लग्न समारंभाला हजर राहणं, कधीतरी सिनेमा बघणं, नवीन पदार्थ करून बघणं, कधीतरी बाहेर जेवायला जाणं असे प्रकार होऊ लागले. अनंता आणि केतचं अर्ध टेन्शन कमी झालं. या कार्यक्रमांमुळे त्यांना नोकरी, व्यवसाय सोडून बऱ्याचदा घरी राहावं लागायचं. त्यामुळे त्यांची होणारी कुचंबना आता कमी झाली होती. बाळकाकाही काही देवीपुढे नव्हते, पण बायकोच्या हट्टापुढे त्यांना नमतं घ्यावं लागायचं. अशा उतार वयात हवी असणारी शांतता आता त्यांना मिळू लागली. एकदा नाना महाराजांच्या आश्रमात एका कार्यक्रमासाठी बाळकाकांच्या सर्व परिवाराला निमंत्रित केलं होतं. अलका आणि मेधा जाणार होत्या, म्हणून त्यांनी मंगला काकूंनाही चालायचा आग्रह केला. काकूंनी तोंड वेडवाकडे केलं आणि म्हणाल्या, इतक्या वर्षापासून आपण नानाला गुरु मानले, काय केलं त्यांनी आपल्यासाठी? गुरु न मानणारे माणसं करोडपती होत आहेत आणि आपण गुरुसेवा करणारे दिवसेंदिवस रसातळाला चाललोय. नुसतं कोडे शाब्दिक उपदेश करतो तो नाना, भक्तांचा काही फायदा करून देत नाही, असं म्हणून त्यांनी यायला ठाम नकार दिला. अलका आणि मेधा आश्रमात गेल्या. कार्यक्रम आटोपल्यावर महाराजांना नमस्कार करताना त्यांनी विचारलं काकू आल्या नाहीत? मेधाने झालेल्या सर्व घटना त्यांना सांगितल्या. महाराज हसून म्हणाले, माणसाच्या मनात श्रद्धा, अंधश्रद्धा, राग, लोभ, मत्सराचे खेळ असे सतत सुरू असतात. मंगला काकूंच्या मनात ती तीव्रतेने सुरू असतात एवढंच. चांगलं काही घडलं की देवाबद्दलची श्रद्धा वाढते आणि वाईट घडलं की ती डळमळीत व्हायला लागते. याचं कारण म्हणजे माणूस देवावरच्या प्रेमापोटी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी देवाची पूजा किंवा तत्सम धार्मिक विधी करत असतो. आता राहिल्याविषयी गुरुबाबांच्या अपेक्षांचा, तर मी सांगेन की आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत. उपासनेने काम, क्रोध, मत्सर, मोह, माया यांच्यासारख्या शत्रूंवर मात करून आम्ही वैरागाच्या कठीण मार्ग अवलंबलेला असतो. म्हणून हे गुरुत्व तुम्ही आम्हाला भाल करता. आम्ही काही देव किंवा जादूगार नाही, तुमचं आयुष्य एका फटक्यात बदलून टाकायला. तुमच्यासारखेच आजार आम्हालाही होतात. तुमच्यासारखंच आम्हालाही एक दिवस हे जग सोडावं लागतं. श्रद्धेची, धर्माची कास धरून तुम्ही राग, लोभ, मत्सरावर विजय मिळवावा. संकट समय आमच्या गुरुमंत्राने तुम्हाला संकटाशी 2 हात करण्याचं सामर्थ्य मिळावं आणि तुमचं आयुष्य सुखाने व्यतीत करावं, यासाठीच आमचे प्रयत्न असतात. दुःखाची गोष्ट ही की ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांसारखे महान संतांपासून आपल्याला माणसाला समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अजूनही माणसाच्या मनातले हे खेळ थांबण्यात एक मर्यादा पलीकडे कुणालाच यश मिळालेलं नाही. आता तर सगळी दुनियाच मोहमायी झाली आहे. काकू नक्कीच बदलतील, कारण खेळाचं पारडं झुकायला वेळ लागत नाही. अलका आणि मेधाला मात्र काकूंनी बदलूच नाही असं वाटत होतं. सध्या तरी त्या खूप सुखात होत्या. एके रात्री 12 वाजता काकांच्या छातीत धडधडू लागलं. जीव घाबरू होऊ लागला तसं काकूंनी त्यांना उठवलं. 5च मिनिटात काकूंनी संपूर्ण घराला जागं केलं. छाती चोळ, लिंबू पाणी दे या उपायाने काही फरक पडत नाहीये हे पाहिल्यावर अनिकेतने काकांना रिक्षात बसवलं आणि त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि गंभीर चेहरा करून त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे, ताबडतोब शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा असं सांगितलं. ते ऐकून अनिकेत रडायला लागला. डॉक्टरकडून हॉस्पिटलचं नाव घेऊन त्याने लगेच बाहेरगावी गेलेल्या अनंतला फोन लावला. त्याला ताबडतोब यायला सांगितलं. दुसरा फोन त्याने महेशला लावला. महेशने ऐकून सर्व परिस्थिती समजून घेतली आणि त्याला धीर दिला. काकाने घेऊन ये, मी सगळी व्यवस्था करतो असं आश्वासन दिलं. अनिकेतने ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन करून बोलावून घेतलं. त्याला यायला उशीर होता म्हणून तो काकांना घेऊन घरी गेला. घरी सर्व परिस्थिती सांगताच रडारड सुरू झाली. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली. अनिकेतने काकांना त्यात झोपवलं. तो आणि मेधा आत बसल्यावर काकू धावत आल्या आणि अनिकेत नाही म्हणत असताना देखील ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन बसल्या. रस्त्याने जाता जाता मनातल्या मनात त्यांचा गुरुमंत्राचा जप आणि घर कोष्टेत धरण स्तोत्र म्हणणं सुरूच होतं. अर्ध्या रस्त्यात महेशचा फोन आला. सगळी व्यवस्था झाल्याचं त्याने सांगितलं, पण त्याने ज्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं ते ऐकून अनिकेतचा चेहरा पडला. अत्याधुनिक असलं तरी महागडं हॉस्पिटल होतं ते. मेधा त्यांचं बोलणं ऐकत होतीच. ती त्याच्या कानात पुटपुटली, अनंता, भाऊजींना फोन करा आणि पैसे घेऊन यायला सांगा. आपणच काही ठेका घेतला नाही हे पैसे खर्च करण्याचा. काकूंचं त्यांच्याकडे लक्ष गेलं म्हणून अनिकेत चूप बसला. ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या आवारात शिरली. महेश आणि हेमा त्यांची वाट पाहत होते. महेशने झटपट हालचाली करत
काकांना ICUमध्ये ॲडमिट केलं. बाहेर सगळे चिंतातूर अवस्थेत बसले असतानाच हॉस्पिटलचा स्टाफचा माणूस आला. अनिकेतला रिसेप्शनवर ताबडतोब बोलवल्याचा निरोप त्याने दिला. घाबरून अनिकेत रिसेप्शनवर आला. रिसेप्शनिस्टने त्याला 10,000 जमा करायला सांगितले. अनिकेतच्या घशाला कोरड पडली. 5,000 नाही चालणार का? त्याने विचारलं. चालेल, मात्र उरलेले 5,000 उद्या सकाळी जमा करा. अनिकेत खिशातून पैसे काढणार होता तेवढ्याच महेशने पुढे येऊन त्याला थांबवलं. क्रेडिट कार्ड स्वाईप करून त्याने 10,000 भरले देखील. 2 तासांनी डॉक्टर ICUतून बाहेर आले. महेशने तब्येतीचं विचारल्यावर ते म्हणाले, सध्या ते झोपले. त्यांचा जीव घाबरणंही कमी झाले, पण वय बरंच असल्यामुळे अजूनही काही सांगता येत नाही. त्यांना केव्हाही अटॅक येऊ शकतो. दुपारपर्यंत त्यांना बरं वाटलं तर आपण एन्जिओग्राफीचा निर्णय घेऊ. सगळ्यांना हायसं वाटलं. महेशने मग ड्रायव्हरला बोलावून मंगल काकू, मेधा आणि हेमाला घरी पाठवून दिलं. तो स्वतः अनिकेतसोबत हॉस्पिटलमध्येच थांबला. सकाळी अनंत आणि अलका हॉस्पिटलमध्ये पुन्हा पोहोचले. मंगला काकू आधीच येऊन बसल्या होत्या. अजूनही त्यांचा देवाचा धावा सुरूच होता. हातात जपमाळ घेऊन त्या कुठलाचा जप करत होत्या. देवाची उपासना मध्येच करून सोडून दिल्याचा त्यांना पश्चाताप होत होता. काकांना देवाने सुरक्षित घरी आणलं तर गुरुचरित्राच्या पारायणाचा त्यांनी संकल्प सोडला होता. अनंतला पाहून अनिकेत पुढे आला. त्याला कोपऱ्यात नेऊन त्याने विचारलं, दादू तू पैसे आणलेत ना? हो, 10,000 आणलेत. अरे 10,000नी काय होणार आहे? हे हॉस्पिटल किती महागडं आहे माहिती ना तुला? अजून एन्जिओग्राफी व्हायची आहे. 50,000पर्यंत बिल जाईल बहुतेक. अरे तुला जर अंदाज होता तर तू घरून येताना सोबत 20-40,000 ठेवायचे होतेत ना जवळ. अनंताकडे पैसे आहेत पण तो नखरे करतोय हे अनिकेतच्या लक्षात आलं. माझ्यासारख्या रिक्षावाल्याकडे कुठून येणार एवढे पैसे? मला वाटतं तूच तुझ्या शेटला मागून बघावं. तुझ्या शेटकडे मागून बघावं. त्यांची माणसं येत राहतात इकडे, घेऊन येतील सोबत. अनिकेतने जबाबदारी झटकल्याचं पाहिल्यावर अनंत संतपला. पण भांडणं करण्यासाठी ही जागा योग्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून तो म्हणाले, मी काय म्हणतो, आपण महेश दादाकडून घेऊया. कोणत्या तडाने त्याला त्याच्याकडे मागणार? मी त्याच्याकडे रिक्षासाठी घेतलेले 50,000 अजून फेडलेले नाही. मला वाटतं तू सुद्धा त्याच्याकडून 30,000 घेतले होते तुझ्या मेवणीला देण्यासाठी. हो, आणि मी सुद्धा ते परत केलेले नाही. पण काय बिघडतं? महेश दादाला पैशांची कसली कमतरता आहे? करोडांचे व्यवहार करणारा माणूस. त्याला 5-50,000नी काय फरक पडणार आहे? ते ठीक आहे रे, पण त्याने द्यायला नाही म्हटलं तर? वडील आपले आहेत. आपल्याला कुठून ना कुठून तरी व्यवस्था करावीच लागणार ना. अनंताला ते पटलं. तो म्हणाला, आपण आईलाच विचारूया. बाबांचं पेन्शनचे तिच्याकडे तर असतं सगळं. दोघे आईकडे जाऊन म्हणाले, आई पैशांचं काय करायचं आहे? 50,000पर्यंत बिल निघेल. तू आणलेत का नाही? नाही म्हणजे बाबांचं पेन्शन तुझ्याकडेच असतं म्हणून विचारलं. ते ऐकून मंगला काकू संतापल्या. अरे आज तुमचा बाप 83 वर्षांचा आहे. आजपर्यंत तुमच्या बापाकरता तुम्ही 1 रुपया देखील खर्च केला नाही. उलट तुमच्या मुलांची हौस मौज त्याच्या पैशातूनच होते. आज आयुष्यात कधी नव्हे तर त्यांच्यावर खर्च करायची वेळ आली तर तुम्ही त्यांच्या पेन्शनवर डोळा ठेवता. तुम्ही तुमच्या बापाच्या घरात फुकट राहता हे विसरलात वाटतं. जा कुठेही भीक मागा, कर्ज काढा, नाहीतर तुमच्याकडून कर्ज कुठं भेटते का ते बघा. नाहीतर तुमच्या बायकोचे दागिने मोडा, पण पैसे घेऊन या. आईचा संताप पाहून दोघे चपापले. तेवढ्यात महेश ICUमधून हसऱ्या चेहऱ्याने बाहेर आला. काकांना बरं वाटत असून ते उठून बसल्याचं त्याने सांगितलं. डॉक्टर दुपारनंतर एन्जिओग्राफी करणार असल्याचंही तो बोलला. सगळ्यांचे चेहरे खुलले, पण अनंत अनिकेतची मनं पैसे देण्याच्या काळजीने उदास झाली. दुपारी एन्जिओग्राफी झाली. संध्याकाळी रिपोर्ट आला की बाळाकाकांचं हृदय ठणठणीत असून एन्जिओप्लास्टीची काहीच गरज नाही आहे. छाती दुखण्याचं कारण बहुतेक मस्क्युलर पेन्स असावं. काकूंचा चेहरा उजळला. त्यांनी केलेली देवाची प्रार्थना, गुरुमंत्राचा जप यामुळेच काका ठणठणीत बरे झाले. शिवाय त्यांचे रिपोर्टही नॉर्मल आले. त्याबद्दल त्यांच्या मनात शंका उरली नाही. हॉस्पिटलमधल्या गणपतीच्या मूर्तीला त्यांनी मनोभावे नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी काकांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलचं 55,000चं बिल महेशनेच भरलं. ते भरत असताना अनंत अनिकेतने एक शब्दानेही त्याला अडवलं नाही. दोघांच्या बायकांनी त्याला पैसे न काढण्याची सक्त ताकीद दिली होती जणू. काकून हे सगळं बघितलं. दोन्ही मुलांचा आणि सुनांचा त्यांना संताप आला, राग आला. मात्र महेशचे पैसे कसे फेडावे याची काळजी त्यांना लागून राहिली. सगळ्यांना घरी येऊन गेल्यावर हेमा काकूंना म्हणाली, काकू मला आता 3 दिवस सुट्टी आहे. हर्षाई दुपारपर्यंत आणायचे पोचतोय. अशी संधी बऱ्याच दिवसांनी चालून आली. तर आता तुम्ही सर्वजण 3 दिवस आमच्याकडेच राहा. हो काकू, खूप बरं वाटेल आम्हाला. बऱ्याच वर्षात तुमचं येणं झालं नाही आहे. महेश म्हणाला. काकू नाही म्हणणार तोच मेधा म्हणाली.
हो आई, राहूया आपण. मला आणि अलकाताईंना खूप वर्षांची इच्छा आहे महेश भाऊजींकडे राहायची. किती छान वाटतं एवढ्या मोठ्या बंगल्यात राहायला. हेमा मनात हसली. तिचा या बंगल्यात जीव घाबरायचा. हा बंगला विकून एक छोटा फ्लॅट घेण्यासाठी ती बऱ्याच दिवसापासून महेशच्या मागे लागली होती. 3 दिवस सगळ्यांनी खूप धूम केली. खाणं पिणं, मॉल्समध्ये फिरणं, खरेदी करणं, सिनेमा बघणं. या 3 दिवस कसे गेले तेच कळलंच नाही. काकांच्या आजारपणासाठी आपण जमलो होतो याचा सगळ्यांना विसर पडला. हेमा महेशनी काका काकूंची छान बडदास्त ठेवल्यामुळे दोघंही खुश होते. निघायची वेळ आली. हेमा महेशने लहान मुलांसकट सर्वांनाच चांगले छान कपडे घेतले. मिळालेल्या भारी साड्या पाहून मेधा, अलका तर हरखूनच गेल्या. काका काकू येत जा असेच मधून अधून. आम्हाला अगदी आईवडील येऊन गेल्यासारखं वाटेल बघा. महेश म्हणाला, हो खरंय. अलका, मेधा तुम्ही येत जा गं. आज मला माझ्या बहिणीच आल्यासारखं वाटते मला. हेमा डोळे पुसत म्हणाली. तसं काकूंनी तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. सगळे गाडीत बसले. पण काकू म्हणाल्या, थांब जरा, देवाला भेटायचं राहिलंय. आतमध्ये येऊन त्या देवासमोर उभ्या राहिल्या. त्यांच्या घरापेक्षाही मोठं, सुंदर आणि वेगवेगळ्या फुलांनी देवाने सजवलेलं ते देवघर पाहून त्यांचं मन भरून आलं. देवाची मनापासून माफी मागून त्यांनी साष्टांग दंडवत घातला. मग बाहेर येऊन त्या गाडीत बसणार तेवढ्यात अचानक काहीतरी आठवून त्या महेशला म्हणाल्या, घरी गेले की पैसे पाठव तरी महेश. महेश म्हणाले, याचा अर्थ काकू तुम्ही मला परक समजता? अहो, माझे आई वडील फार लवकर गेले. त्यांची सेवा करण्याची संधी काही आम्हाला मिळाली नाही. तुमची तरी सेवा आम्हाला करू द्या. काही पाठवू नका ते पैसे आता. अहो, मुलगा कुठे आईवडिलांकडे पैसे मागतो का? मुलाचा एवढा अधिकार नाही का? आणि हो, पुन्हा कधी असे प्रॉब्लेम आले तर जरूर या माझ्याकडे. पैशांचा विचार करू नका. काकूंना मात्र गहिवरून आलं. त्यांनी महेशला मिठी मारली. मिठी मारतानाच अनंता आणि अनिकेतने सोडलेला सुटकेचा निश्वास त्यांच्या नजरेतून सुटला नाही. महेशने आपल्या 2 गाड्यांमध्ये सर्वांना बसायला सांगितलं. गाड्या निघाल्या. निरोपाचे हात बराच वेळ हालत होते. काकू प्रवासात शांत बसल्या होत्या. आपल्याला अद्दल घडवण्यासाठी, आपल्याला सगळं काही दाखवण्यासाठी देवानेच हे सगळं घडवून आणलं यावर त्यांचा विश्वास बसला होता. या घटनेच्या निमित्ताने त्यांच्या मुलांचं, सुनांचं खरं रूप त्यांच्यासमोर आलं होतं. ज्याचा मत्सर आणि तिरस्कार, रागराग त्या करत होत्या तो महेश त्यांना खऱ्या मुलासारखा वाटू लागला होता. त्याचा एवढा तिरस्कार केला, पण त्यानेच त्यांची चांगली प्रकारे काळजी घेतली होती. अंधश्रद्धा, मत्सर, द्वेष यांची इनिंग संपली होती. श्रद्धा, प्रेम आणि विश्वास यांची इनिंग सुरू झाली होती. पण हा मानवी मनाचा खेळ होता. यातली कोणती इनिंग कधी सुरू होणार आणि कधी संपणार हे काळच ठरवणार होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची वेगळी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.